मला काम नाही मायना लागेल मोठी चिंतावती दादा सूर्यवंशी परिवार हा पण माता आज विराजमान माताने लग्न झालं खरंय ना आणि या सूर्यवंशी परिवारले जवळ भेटणार खरंय ना कसा कसा आणि कोणासारखा म्हणी काम नाही मायना लागेल मोठी चिंतावती दादा हा चिंता अशी होती कशी की जवळ कसा भेटी काय भेटी बरोबर पण हा कसा जवळ भेटला बरं अरे संगड वाजे अरे कच्ची वाजे जाना वाजे सही हो बहुगणेर सारखा जवळ भेटला गडबड करारी नाही सारखा जवळ भेटला गडबड करारी नाही सारखा जवळ भेटणं आपलं सूर्यवंशी परिवार पाहते माताला कसा म्हणतात नाही बरोबर म्हणून हा आजू कान नाही मायले काय लागत दादा काय लागत आई आंबा लावा चापा लावा बिजोरा लावा सई बिजोरा तोडता जीव मला तक्रार साबळे मरणार नाही 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 लावा बिजोरा लावा सई बिजोरा तोडता जीव मनात तक्रार सापड नाही दादा आई काम नाही आपले वाटत तेवढं सोपं दैवत नाही आपण लाख नाही 10 लाख रुपये खर्च करत त्याला महत्व नाही दादा बरोबर पण आपल्या अर्थीना नियम धर्म ज्या बारीक गोष्टीने आपला नियम राहत असते आपल्यावर पुरा व्हायला खरंय ना म्हणून आंबा लावा चापा लावा बिजोरा लावा सई बिजोरा तोडता जीव मनात तक्रार आदिनाय शक्तीसाठी रेणुकाला अवतार दादा तिने म्हणतोय तुम्ही सेवा करा म्हणतोय भक्ती करा तर आपलं साबण कधी अपुरं राहू देणार नाही बरोबर आणि तिने नियमना भंजनी करा दादा तर त्यांनी माडीनी काडी करा सुद्धा टाइम लागू देत नाही बरोबर आणि ज्यांनी तिने पूजा दादा तर तिने भंडार भराशिवाय ती राहत नाही माडीनी काडी उभी कराशिवाय राहत नाही जशी देणारी माता दादा बरोबर तशी लेणारी सुद्धा स्वतः काही पाशांनी पण तिला काय चामडानी वस्तू चालत नाही बरोबर असं गच्ची नियम आहे दादा म्हणून आजू काय लावा बरं एप्रिल दिवटानी लावा अरे जागले आलंय वासई आम्ही जागले आलंय तर जीव म्हणत ना चंदर भेटत नाही जागले आलंय तर जीव म्हणत ना चंदर भेटत नाही जागले आलंय तर जीव म्हणत ना चंदर भेटत नाही जागले आलंय तर जीव म्हणत ना चंदर भेटत नाही चंदन पेटत नाही दादा काल महिना 5 प्रकार काले आपण बलावा आहे गीत मालेल श्री अम्माना झाड काढून शिव येई माय बरोबर समडीना झाड काढू शिव येई माय मोगरानी काल नाही मायल्या मातानी जी कस्तुरी लय तसं आपण ते अम्माना झाड काढून यास बरोबर आपण या बाजू अम्माना झाड काढून यास किरात नी काल नाही मायनी कस्तुरीला आपला झाड काढून समडीला झाड काढून आपण कस्तुरी काढतोस म्हणून अशा प्रकारे मातानी जो 6 महिना मंडप मातानी जी जोत चालस ती आपण आंबा घालून लायलाय तस न विजवता ती जोत आपला माताना मंडप मायस आणि 6 महिन्यापर्यंत ती जोत कशी तशी मातानी चालस बरोबर तसंच दादा ताई इकडे जागा आहे बरं पुढे जावं लागेल बसा काय रे
तुला तोंड बिंडी कोणला पडस का हा का मला तोंड सांगा ना केवढं ना बकरी नागत तुला काय तोंड कोणला पडी मी मशीन आहे का भाऊ हा मशीन आहे तू का नाही रे भाऊ तू कसा ना मशीन मग हा मला तोंड सांगा ना तर कोणला पडला ना कोणला पडला ना मग असं ते आमना भेट ये ना टाइम जायचे गोया बाटल्यास ना बरोबर ते ना गुंता लाग मागांनाच पडी महा मागायला ना तुल बी लागला ना का मग हो बाई तुले बी का तू तर कुठे नाही म्हणत नाही हा तुला नाही विजयावर बोलावं तरी बटलीस तू बरी जमली तसंच आहे हा म्हणून हा संबंध बाजे हा बोलत बाजे गाणं बाजे सई वो गाणं म्हणता जीव म्हणून कणाच्या नाही गाणं म्हणता जीव म्हणून कणाच्या इथला चहा करा चहासाठी कोणा घर मागून जशी काय पाहिजे चहा आहे मोदी हा नाही भाऊ सिरियस नका द्या तुम्ही नाही नाही तुम्ही नका राग येऊ द्या आमना कसं शे जडे जात असताना आमले मागी जण खात तर पोटभर का सुद्धा आम्ही असं शे खरंय ना हा आणि ते ना गुंता आणि काही सर मान काम नाही घर सारखाच माणशी शेतपटा दादा त्या जायात बरोबर आहे ना आणि ते ना गुंता घर नशे मग काय सर माव कार भाऊ मग बरोबर आहे का नाही हा कशी गंमत रास कशी घरवाला सुद्धा 2 दिवस पासून त्याचा काम बरोबर एवढे कानबाई आवरी गे तरी घर मधला काम आवरेल नाही दाजवर खरंय ना म्हणजे जो चेंदेला काम व्यस्त आहे दादा बरोबर पण सांगा ना आपलं काम शे बरोबर आहे का नाही मग हा असं बी राहू शकत ती बैल उनी बी होई यात चहा ठेवानी पण गरमा गॅसवर चहा की बाहेर बटन होती मग नाही तसं पण नाही चहा उपटीन सुपटी गॅसवर नाही रे, होत असं नाही होणार हा ते ना गुंता कसं याद देवाना आपलं काम शे मग हा म्हणून हा आर्य गणपती पुजवा सरस्वती पुजवा कानबाई पुजवा सई बोल राहिलं बरं बोल राहिलं आर्य गावडा वेड्या जन्म देवजा भारती विसरू नये गावडा वेड्या जन्म देवजा भारती विसरू नये आणि त्यानंतर पंचरंगी कार्यक्रम खास करून महिला मंडळासाठी काम महिला कार्यक्रम हा पुरुष मंडळी आपण कुठेही बाहेर फिरली दिसत आपण कार्यक्रम देखील येत असतो पण महिला मंडळ आपल्या घर किंवा घरी आली मग काही कार्यक्रम राहिला तो या कार्यक्रम देखील भेटत सांगा खरंय ना बरोबर तसंच दादा हा प्रभू श्रीरामने सुद्धा आपल्या माताला कार्यक्रम आपले विराजमान करणे तसं प्रभू श्रीरामने सुद्धा गाणं लिहून आणि त्यानंतर 2-3 नवा गाणं जुना गाणं सुद्धा लिहून आपण माताना कार्यक्रम म्हणजे खास करी महिला मंडळासाठी थोडाफार काहीतरी जुनं सुद्धा आपण सांगायला पाहिजे नवीन जर घेत नवीन लोक या गाणं आता डीजे वर बी ऐकतच खरंय ना त्याला महत्व नाही दादा कानबाईना कार्यक्रम जरी कानबाई जर आपण करत तर कानबाईना आपले महत्व माहित पाहिजे पहिली कानबाई कोठे होती दुसरी माता कोठे होती तिसरा खरमात्माने चमत्कार कोणता नगरीचा खडा पहिली तिरा कोणता नगरी जाई हे सुद्धा माहिती पाहिजे खरंय ना म्हणून आता प्रभू श्रीरामने सुद्धा आपला गाणं बोलाव नाही दादा आणि त्यासाठी सनातन हिंदू धर्म आणि संस्कृती आहे दादा आपली वाली 350 वर्षापूर्वी 22 जानेवारी 2024 मा बरोबर श्रीराम आगमन झालं बरोबर आणि तसंच ते आगमन आता आपल्या धुळा नगरी मा आपली कॉलनी मा सारखी कॉलनी मा आपला श्रीवंशी परिवार मा
श्रीरामले आपले बोलावणे दादा बरोबर त्यासाठी सर्वांना आपले साथ लागावे तेव्हा बुद्ध जेवढा पण खुर्च्यावर बसेल जेवढा खाली बसेल महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहा एवढा आहे गाण्यासाठी सर्वांनी दोघ हात वरती करा जे हात वरती चेनीस करा पैजाबरी सियावर रामचंद्र भगवान की जय तुम्ही पुढे दोघात वरती करा सर्वांनी वो मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के बादल खुल जाएंगे राम आएंगे
तसेच रुद्र किरण पाटील यांच्याकडून सुद्धा हा 100 रुपयाचा कोड आलाय पार्ट्या भारी कानबाई माता बरकत देऊ. हा कितला राहू दे 40 मिनिट असू देत ना. हा दादा थोडंफार अशी मजाक बोलत चालत राही ना म्हणजे बरं वाटत बा कार्यक्रम खरंय ना. नुसतं गाणं चालतील म्हणजे मग झोप लागस बोरवस बरोबर आहे का नाही. गंमत कशी विसास मग आंध्र जैरानं कुत्र पीठ खायला तसं होईल. हा तसं काही उद्या नाही दादा. नाही तसंच लोटन उत्तम पाटील कासुदाकर यांनी सुद्धा कानबाई मातेच्या गुणासाठी 100 रुपयाचा कॉल केला. पार्टी आभारी आहे कानबाई माता बरकत देऊ. तसंच दादा काहीतरी अशी मजाक ना आपण थोडाफार गाणं लिहू मग नंतर माताना सुद्धा का गाणं चालतील ना आपला. कानबाईना सुद्धा गाणं लिहू दादा. कानबाईना खरा इतिहास लिहू कागदपत्री जो इतिहास आहे माताना की पहिली 13 कोटी वर्षे माता पहिली कोटी होती दुसरी कोटी होती तिसरी माताने कोणता नगरी साक्षात्कारच्या काळात हाही गाणं सुद्धा लिहू आपण. कानबाई जर करत तर कानबाईने आपल्याला थोडीफार माहिती सुद्धा पाहिजे. खरंय ना. बरोबर आहे का नाही. दादा दिवसेंदिवस आपली जुनी परंपरा हाही लुप्त होईल आणि बरोबर आहे का नाही. आजकाल नवीन जमाना उन्हा दादा म्हणून जुना काळ आता कोणी उजाळा देत नाही आणि खास करी सण आजी माया सुद्धा कार्यक्रमला बसले बरोबर म्हणून ते सांगू तर आपले थोडाफार जुना गाणा सुद्धा आपण लिहू बरोबर. कारण आता सिटी बागरास आपल्याकडे लग्न होतच दादा आते बरोबर. आणि पहिली प्रथा होती लग्नेसमा गाणं म्हणाली पहिले. मग लग्नेसमा गाणं म्हणत 7-8 दिन पहिले गाणं म्हणत 15 दिन पहिले गाणं म्हणत आपण 15 दिन पहिले गाणं म्हणत लग्न ती परंपरा सुद्धा आते बंद होईल चालली पाहिजे. आते फक्त कसं आहे आते सकाळी लग्न राहत असं पहिला दिन गाणं म्हणतस फक्त बस आणि लग्न बी असं लागत भाऊ नको ना विचारू कसं सकाळी दामधूम दुपारी टामटूम संध्याकाळी सामसू अशी गंमत मोकळ्या. आणि आपण पहिले असं महिना पहिले वराडी लागे म्हणतो लग्न घर खरंय. 15 दिन महिना पहिले वराडी लागे आणि पहिले असं गाडी मोटर सुद्धा होती बरोबर. गाडा बैला नाही तर पाय ना प्रवास गाडा बैलवर नाही तर मग पाय येणार पडेल नाही तर मग एखादी बिचारा पास सायकल राही. आणि आते ओराडू नका त्यांना बिकट आहे बस रे आप्पा. आते माणसे कमी गाड्या जास्ती झाले अशी गंमत झाली तरी तो भाऊ खोळ स्टाईल गाण ठेवली. आते येते बिजर होणार तरी नाही म्हणतेस मग मुईला आहे पण टाईना दिन चालू काय नाही बरोबर. मुक्कामी येऊ नका असं झाले आधी. पण दादा म्हणून जुनी परंपरा दिवसेंदिवस आपले लुप्त होत चालली बरोबर. दादा थोडक्यात सांगाल काय तर जुना काढले आजी माया त्या बसल्यात तेच ना काढमा कसं आहे दादा कसं आहे लहानपणी लग्न लागत पहिले आजी बरोबर. आहे ना समजेल आहे ना. मग रे भाऊ तेच म्हणतोय आहे राणी बट असले समजस नाही तर मग आपलाच बाक्षी पण कसं आहे दादा आपण काय असं काही पुन्हा घेणार माहित का शेत ना तसं आपला बाग मावी कसं गच्ची लोकेश आहेत आपला खानदेश पट्टा मा तर तेच आहे आणि काय शिवाय उमजत नाही समजत नाही बरोबर. पण आपला खानदेशच पट्टा येते ना बद्दल काही वाद नाही. दादा लहानपणी लग्न लागत पहिले बरोबर. दाखलात नवरदेव राज जाय म्हणून तो बालविवाह जो होता तो आपला बंदच आहे काही दिवस पूर्वी. मग रे भाऊ लहानपणी लग्न लागेल दादा आणि 7-7 5-5 मान्य अशा हळदी राज आहे नवरदेवनी फुई आहेत लावाले आणि नवरदेवने ते किसन गाणं म्हणे कसं गाणं म्हणे कसा बरे मला म्हणाले सांगू कसा ना चेडू केडू नको मला म्हणाले सांगू हळदीला चेडू केडू नको बरोबर. तर दाखला नवरदेवने ते किसन नवरदेवने फुई असा गाणं म्हणे आहेत लावता आहेत ना ताट महाराज घाल देतो नवरदेव म्हणून त्याला असा गाणं म्हणे बरोबर. आणि आता ना नवरदेवला कसा गाणं म्हणतील कसा म्हणतील ओ मला म्हणाले सांगू दारू पिऊ नको इंग्लिश लिहू नको गावठी सोडू नको
मागा मोलनी अंगठी अंगठी मोडू नको असा त्याला नवरदेवले गाणं म्हणते. हा ते काय नवरदेव राहायचे करा आप्पा. ते नवरदेव कुठे राहायचे 40 ना 45 ना नवरदेव शेतात घोडावर बट असतो घोडा लप करत असो काय उतरी काय उतरी हो घोडा मला जाऊ भाऊ कोय उतरी काय उतरी नाही तर मला बेसनच घेर दी भाटे. हा असा लाडून लाडू जायत नवरदेव. बरोबर आता काय लाडा राहणार का ते लाडा बी राहणार आणि हाते बटा लाडू घ्या पुरा लाडू घ्या. हा आणि ते जाऊ दे ते नवरदेव न जाऊ दे बरोबर पण आता पोरी भेटायला पडायची ती बरोबर आहे खरं आहे. पोरीच भेट राहणे जेमतेम 2-2 लाख रुपये बरी सण लई रात त्या रातभर रात्री सकाळी उठे आगांडा व बरी सण छो. हा असं काय उडी दिसत नाही फक्त झाला चांगला जर काही डबच सापडस. अरे पोर बी गाय पण 2 लाख बी गाय तर पोर बी नाही. अशी गंमत झाली आजकाल अवघड पण तिला सुद्धा दादा आपणच कारणीभूत आहे. बाकील्या काही गोष्टी आपणच कारणीभूत आहेत. काही दिवस पूर्वी आपल्या मनात विचार होतात बरोबर श्री भ्रूण हत्या जी आपण केली होती हा त्या आपल्या आत्ते ते किराणा दादा तोच टाइम येणार पोर आणि पोरगा आपण जर फरक समजूत हा तो आते म्हणजे दिवसेंदिवस ती परंपरा सुद्धा बंद पडली दादा. बरोबर कारण हा जे आपण फरक समजूत दादा मुलगा आणि मुलगी मा बरोबर ती जी आजच्या नाते आपल्या आत्ते नडी राहिली बरोबर आणि लग्न न जमाल कारण सुद्धा 30 दादा. हा आणि जमणं बी लगन हा तर कशी कंडिशन होई जायची आजकालनी कशी पहिले लोकच नाही येतूर आहेत हा खटला ना गरमा पोरी देत बरोबर कारण काय लोकच नाही येतू काय होता पहिले कसा खटला ना गरमा पोरी देत लोकच नाही येतो असा होता चोकण उरीन म्हणे आंडेरनं पोट भरी असा येतो खाली पोरी घेते बरोबर खरं आणि आता कसं होई जायचे दादा. ओ बापरे आता नको ना विचारू तू हा पोरगा पाहिजे हा पोरगाला नोकरी बी पाहिजे पोरगाले बहीण बी नको हा नको ना विचार तू पोरगाले नोकरी बी पाहिजे वार बी पाहिजे घर बी पाहिजे दार बी पाहिजे सगळंच पाहिजे हा सगळे विचारतो साठी बरोबर. आणि पोर म्हणे आज वार मग कामले जावा आणि मग वार कसाला पाहिजे मग इकी खावाले काही बी करतील त्या तेच ना आत्मसत्ता आहे आजकाल अशी गंमत होईल हा असं हा पण दादा हा जुनी परंपरा थोडक्यात जर सांगाल गया कशी बरं दिवसेंदिवस आपल्या लुप्त होत चाल राहणी. हा आणि नवरदेवनी फुई कधी गई नवरदेवने फुई आता आहे ना तुला काही इथलं चहा नाही तलप लागी लगेच. हा तिले दमच पटत नाही इथला टाइम आज बरं दम मारा ती नाही हा तिला मला भेट बोगणी लाई देऊ 4-5 दिन एक कटे पिली तिनं डोकं दुखायला लागत रे आता चहा ना चटकावून आता बरोबर तिनं डोकं बंद होईल. हा भाऊ हा चहा बी पितात तुम्ही चहा ना गाणं बिणं म्हणलेस चहा ना गाणं म्हणस मग काय बच्ची बी ना हो आप्पा हो आई चहा काही बरोबर लाग रही नाही गडा बरोबर अहो अजिबात सवाद दी रही नाही. अरे जेम तेम बनाडी राही तेच नाही आता ती बीच काही लिहिते ना अरे चव लागी रही नाही म्हणतो हा तुना हातनी चहा पिवानी आप्पा मनात नाही हा बाप रे तुना हातनी चहा मस्त बनाडतो मनात नाही चहा एवढी आवडत तुले अरे बनाडतो चांगली बनाड असं आहे का हा आता खुर्ची म्हणजे तुला चहा बनवू बुवा असं चहा बनाड ना हा हा कशी बरे कशी बरं मग तुला चहा ना गाणं बी पण असं चहा बी बनाडत सयन्स आहे हा कशी बनाडी बरं चहा कशी बनाडी बरं अब चहा एक चहा दुन बचिया चहा एक चहा दुन बचिया हो चहा कशी बनाडी बरी दादा कशी बनाडी बरं मग अरे चहा माता का साखर चहा पिणार बाकर चहा का साखर चहा पिणार बाकर हो अप्पा हो तुले चहा बनाडान सांगी का म्हणे इज्जत लेवान सांगी अरे चहा बनवणार ना भाऊ रे तू म्हणे चहा माटा कसा करण चहा पिणार बाखर म्हणत तसंच काम शे मग झाड मोठं अरे जसं नेमन म्हण राय हा जसं चांगलं म्हण चांगलं म्हणू असं हा बरं तुला साखर नाही चहा आवडत नाही का नाही भो नाही का हा हा बरं मग दुसरं काही टाकी बनवू का चहा मा चांगलं काहीतरी टाक अजून नवीन असं आहे का हा बरं ऐक पण कसं अरे चहा माटा काल चहा पिणार येल चहा माटा काल चहा पिणार येल
का बर तू म्हणे चहा मा टाका आला आणि चहा पिणारी येलं म्हणे तू निर्भो तू घरबटी इज्जत लिरा ना आप्पा. हा तुम्ही चालले बरं चहा आई आमना पुरता शे फक्त हा नाही तर तुम्ही गाणं ऐकी हात मध्ये चहा काढती देशा असं नका करा. अवघडी काही बी बोला ना म्हणशी भाऊ औ चहा नको दुसरं काहीतरी बनव. दुसरं काही बनाडू असं हा 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 अरे चहा बनावा कॉफी चहा पिणार पापी चहा बनावा कॉफी व चहा पिणार पापी चायक चहा जुना बची अशा प्रकारे चहा बनाई दादा भाऊ औ चहा बनावा कापी चहा पिणार पापी हा आप्पा. औ चहा सरी घे तुला माईक बी सरी घ्या का काय हॅलो हा चहा कुठे की म्हणतो. चहा कुठे घे असं हा भाऊ हो तुला एक गोष्ट सांगस कशी. आपला घर सारखा आहे म्हणून हा जर कोणी घर चहा प्यावल बोलावं हा तर म्हणे गोष्ट ध्यानमा ठेव कशी. तुला फायदा होईल म्हणा ऐकशी तर असं आहे का. हा कस काय. कोणी चहा प्यावल बोलावं हा चहा पिले आणि दादा इलेवानी आणि चहा जर सरणी हा तर कोणते दाराही मारणार नाही नाही का. काय करा नायक काय करा ना मग. आपला आहे म्हणून सांगस बरं चाली ना दुसरं कोणलं सांगत नाही मी बरोबर. हा फायदानीच गोष्ट आहे कशी. हा म्हणे अख्खा घर ना घर भरलेले असं आहे का. हा कस काय. सांगू का मग अरे चहा गया सरी बचीने वाचोरी चहा गया सरी बचीने वाचोरी भाऊ म्हणजे बच्चा चोराना बी काम करस का तू. बटा कामे करस मी बापरे काय तू ना तर घर मग कोठ्या बरेल होती रे मग. अरे सैसे दर रविवारी एकच मी बाजार मा माल बी दे रे 2-1 डझन. मी जायचो ना हा हा भाऊ आजू कसं बरं शेल बदलावतो माहित ना हॅलो बरं हा अरे चहा गया फूटी बची गई फूटी चहा गया फूटी बची गई फूटी बची फुटली बरका गया राडगा बची फुटली बरका गप गया राडगा अब गप गया राडगा ये गरमा तेरा भरका पदाया राम काय गरबा तेवा भरका वा 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 तुला आदनी चहा म्हणजे चहा होती. असं आहे का नाही अख्खा महाराष्ट्रामध्ये भेटावली अशी चहा. ये ना पायरे माल कोणी घर चहा पिवा मी बोलावत नाही आपण हा हा मग तुझ्या आरती करायला पाहिजे. रातले लोक कार्यक्रम मध्ये येतच आपल्याकडे बी बरोबर. काय भारी कार्यक्रम आहे काय भारी कार्यक्रम आहे हा सकाळच्या सांगित बाबा वया वाला असले हा आणि बच्ची फुटी हा. तर लोक किती विचार करत असतेच ना विचार पण बोलावून काम नाही बोलावून काम नाही. कप्प्यात बच्चा फोडतस बरोबर. हा ते ना गुंता आपल्या कोणी बोलावत बी नाही बोलावत नाही खरं. असं रास दादा हा म्हणून हा मणिकांतबाई मायना सुद्धा आपण सत्य इतिहास लिहू दादा बरोबर आणि त्यानंतर असाच थोडा अशी मजाकला कान बाग राहिला म्हणजे बरं वाटलं हा हा पहिली कानबाई कोठे होती दुसरी माता कोठे होती तिसरा मातानी खरा इतिहास कोणता नगरीच्या काळात कोणता नगरी. लक्षपूर्वक आहे का कागदपत्रीला खरा इतिहास शे दादा हा तर आपल्या माहिती पाहिजे कानबाई कोठे यशे काय शे बरोबर कोणता तिसरा माता कळ होऊन कितवा पूर्वीनं इतिहास शे सुद्धा आपल्या माहिती पाहिजे बरोबर. कानबाईना 5 प्रकार दादा 5 प्रकार सालमा एक गाव निघसती म्हणजे श्रावणी कानबाई माय सालमा 2 गाव निघसती म्हणजे तिरातनी कानबाई माय हा सालमा 4.5 महिना निघसती म्हणजे मोगरानी कानबाई माय हा. हेपट्टी कानबाई रणादेवनी कानबाई असा कितला प्रकार 5 प्रकार पैकी श्रावणी कानबाई मायनं गाणं आपण लिहिलशे बलावा या भाऊ म्हणली या गाणं संपूर्ण तयारी आपण कशी करतोस श्रावण कानबाई श्रावणी कानबाई मध्ये तुझ्या गाण्यामध्ये उल्लेख लिहिले बरोबर.
त्यानंतर गिरत्नी माता पहिली कानबाई कोठे होती दादा? कुठे होती बरं मग? लक्षपूर्वक ऐका. अरे तापीना थळीवर आव गाव काय ते प्रकाश, गाव काय ते प्रकाश, गाव काय ते प्रकाश. तापीना थडीवर गाव काय ते प्रकाश, प्रकाश एक गुर्रव नगर मायनी लिना तो अवतार. तापी आणि गोमितीला काठवर दादा बरोबर प्रकाशानं पहिली कानबाई काय कोटे, दुसरी कोटेश्वर आहे. कोटेश्वर मग पहिली कानबाई होती ती म्हणजे आपला तापीना थडीवर प्रकाशा नगरी मा बरोबर एक गुरवना घर माताने अवतारला स्वयं 5 वर्षांनी बालिका मुनी दादा बरोबर. आणि प्रकाशा नगरी आपण जे म्हणत असते तिनं नाव प्रकाशा कसावरून पडणं, कसावरून पडणं. आणि आपला भाग आपण लहान काशीनं तीर्थ मनीसन प्रकाशा नगरीला म्हणतस बरोबर. जर काशी करी उत्तर प्रकाशा जावाशिवाय लागू पडत नाही म्हणे बरोबर बरोबर. दादा कानबाईना थोडक्यात दिवशी सांगा जर काय तर कसं काळो कानी अंधार होती दादा. कानबाईना नारायण माहुरगंडी रेणुकानी फेका दादा. आणि उन्हात त्या प्रकाशा नगरी मा बरोबर म्हणून आपण म्हणायचे सूर्य उगवायला प्रकाश पडला माय मला कानबाई दिसली ना. 6 महिन्याची रात्र झाली आई गेली होती कुठे ग, कुठे ग. 6 महिन्यांनी रात्र होती दादा. त्या प्रकाशा नगरी मा प्रकाश पडणार ते नावरून त्या नगरीचं नाव प्रकाशा ठेव, प्रकाश असं पडणार बरोबर. 4 महादेव शेत दादा ती थडीले संगमेश्वर, सर्वेश्वर, केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर बरोबर आणि गोमतेश्वर बरोबर असा 5 महादेव शेत दादा. 5 महादेव पैकी एक महादेवनी माता सेवा करे तो म्हणजे पुष्पदंतेश्वर महादेव. पुष्पदंतेश्वर महादेवनी दात पासून तयार व्हायला महादेव शे बरोबर. वटाणा बाजूला आपलं तर आहे महादेव मंदिर शे वरी ती थडीले. आणि आई थडीले भुईवाडा बाजूले माताना मंदिर शे गुरवना घरनी अजून सुद्धा सेवा चालू शे बरोबर. इसवी सन 1200 ना इतिहास म्हणजे कानबाई किती जुनी होता बरोबर. इसवी सन 1200 ला कागदपत्री असा इतिहास आहे. आणि अजून सुद्धा ज्या गुरवना घर अवतारले होतात तेव्हाच परंपरा चाली सण आज सुद्धा त्या गुरवना घरनी मातानी सेवा चालू शे आज बी बरोबर. माताला रातना 12 पुष्पदंतेश्वर महादेवनी सेवा ना बरोबर. तापी पार करी संध्या महादेवनी सेवा करायला जाय. नागिनना पानवर जाय माता ती तापी पार करी सन बरोबर. आणि पुष्पदंतेश्वर महादेवनी माता सेवा करे टाइम होता दादा. केल्यानंतर पहिली कानबाई आई प्रकाशमान, दुसरी माता कोटे दिंडी बर कोटे बाई बर. आणि दुसरा अवतार मातानी कोणता नगरी मालिना, कोणता नगरी मालिना मग आव सागरी व तालुका. अरे गाव काय ते बरसाल, गाव काय ते बरसाल, गाव काय ते बरसाल.
माव काही पाशांनी स्वतः भुयार मा मंदिर अजून मी माताना प्रकाश आले बरोबर जर गयात तर काम महिना दर्शन लेवाशिवाय राहू नका राहू नका बरोबर. त्यानंतर दुसरा अवतार लिना मातानी तो म्हणजे आपला भाग बडसाना मा बडसाना नगरी बडसाना नगरी मा मातानी अवतार लिना हा आणि अजून सुद्धा इसवी सन पूर्वीनं यमाडपंथी दगडी बांधकाम मंदिर त्या बडसाना नगरी मा आहे बरोबर दगडी बांधकाम मंदिर शे आणि स्वतः माता शेंदूरनी मूर्ती त्या बडसाना नगरी मा वयशे बरोबर 12 खोल्या शेत मंदिर लेन 13वी खोली मा माताशे म्हणून तिने नाव तर काय बार देवी म्हणे सन होय बरोबर आणि आते कानबाईनं नाव तिने पडणं म्हणून दादा दगडी बांधकाम सुद्धा आणि भरपूर असा लग्न सुद्धा लागत असते बरोबर आणि तर मातानं नाराई आपला भाग वापरणाला येतस परणी आणतस परणी आणतस दादा बडसाना नगरी मा अवतारी ना मातानी हा कागदोपत्रीना त्या बडसाना नगरी मा दगडेश्वर किंवा पाट्याला आले त्यावर इतिहास लिखेले माताना बरोबर की कोणता वर्षाले माता उंती हा कितला वर्ष होई घ्या बरोबर आणि त्या काळात सुद्धा मंदिर अजून जसं तसशी जसं तसं दगडी बांधकाम बरोबर त्यानंतर तिसरा अवतार मातानी कोणता नगरी लिहिली ना हा खरा चमत्कार कोणता नगरीले त्या काढा हा आणि पहिली तिरात कोणता नगरीले जाईल कोणता नगरीला जाईल आर्य बागला ने तालुका गावकाचे वडणी रे गावकाचे वडणी त्यानंतर तिसरा अवतारलीना मातानी वन्नेर खाकोटी आपली वाली बरोबर बागलांना हा वन्नेर खाकोटी मा अवतारलीना तो म्हणजे एक आदिवासी ना घर आदिवासी ना सपन एक आदिवासी ना सपन्ना माता गई ते आदिवासी सांगे मी तुला घरून म्हणी थिरा तुले कर्ण पडी म्हणे करणा पडी म्हणे पण आदिवासी काय म्हणे म्हणे माता हा तुला नियम गरम बलपा करू कडक म्हणे माता बरोबर आत्मा इस्तू धरायची पण तुला स्वभाव तुला नियम काही आमनावर होणार नाही होणार नाही म्हणे माय हा. तुले दोन्ही हात तिसरं मस्त जोडस म्हणे हा आणि तू जशी होणी तशी पांगला पाय परत जाय म्हणे माय मनावर तुने काही इडा उचलावा नाही मी घरना गरीब छे म्हणे मी घरना गरीब हा झोपडी मा राहणारा हा मनावर तुला काही पुरं होणार नाही म्हणे मला माफ कर म्हणे हा म्हणून दादा हा गरीबले तारी लेणार सुद्धा आहे म्हणे कांबे मायशे कांबे माताचे तसेच आदिवासी पदार्मालीनं दादा हा आणि फिरत 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 गई आणि एक आलिशान बंगल्यावर तिने नजर पडली बरोबर बंगलावर नजर पडली हा तर कोणा सपन गई बर कोणा सपन मध्ये बरं माता व एक पाटील ना सपन अरे वही केला पर पाटीलला सपन्ना माता गई बरोबर पाटील समाजना घरवरती नजर पडली एक पाटील झोपेल होता तर निद्रामा जायसन माय सांगे हा अरे पाटील उठ म्हणे मी तुला सपन मावून म्हणे बरोबर खरा इतिहास इसवी सन 1200 ना हा जायसन तपास करू शकतस बरोबर त्या पाटीलला मातानी सांग हा म्हणे मी तुला सपन मावून म्हणी तिरात तुले करणं पडी म्हणे बरोबर पण पाटील सुद्धा काही मागे सरकणार नाही दादा पाटील त्या मायले काय सांगा म्हणे माय हा तुम्ही तिरात कराल मी तयार शे म्हणे तयार शे म्हणता घर वावर गाडी मोटर बंगला जमीन सगळं शे म्हणे माय बरोबर पण मला लगनले 10 वर्ष होई घ्या हा पण मला काही अजून पुत्र नाही म्हणे अजून नाही म्हणे अजून बरोबर पण हा त्या पाटीलनी मायले सांग हा म्हणे माय तुले जर मनाकडून पहिली तिरात मना नगरी मा करीले ना होई म्हणे मनाच भाऊबंदकी मा करीले ना होई हा
तर एवढा 1 वर्षामा मला जर तुम्ही मला पुढे काही पुत्र सूत्र दिना म्हणे हा मला वंशात जर एखादी दिवा लावा म्हणे तू हा तर पहिले मला पोरगा लग्न ना वैना करसू म्हणे हा आणि तुम्ही तिरात पहिले काढसू म्हणे मला पोरगाला लग्न तुम्ही तिरात मला असू म्हणे लावसू म्हणे बरोबर मग दादा हा माय सुद्धा शब्दाले टिकणी वचनले टिकणी बरोबर पाटील पोरगा जाया पोरगा पोरगा तोरा लहान ना मोठा करा लग्न ना वय माऊना हा पण माणूस कसा शे दादा चुकीना पुतळा शे चुकीना पुतळा आपण कोणता मंदिर मा कोणता मंदिर मा जाऊ का कुठे जाऊ देवदिकाच्या ठिकाणी हा हात जोडात का माय म्हणा असं दे मी तसं करसू बाबा म्हणा असं दे मी असं करसू काय बी कबूल पण कर आपण जर कबूल केलं राहिलं तर त्याने आठवण सुद्धा आपले पाहिजे पाहिजे. नाही तर ते दुसऱ्या तिसऱ्या पिढीला नडाशिवाय आपले राहत नाही राहत नाही हा म्हणून दादा वहिलं तर करून नाही जाय तर दोन्ही हात तिसरं मस्तक जोडू बरोबर आई देवदिकाचं काम दादा आपण म्हणतच देवना माराव सांगी सर येत नाही येत नाही बरोबर तसंच त्या पाटील घडलं दादा कसं पाटील 1 वर्षानंतर म्हणजे 10 वर्षानंतर 11व्या वर्षाला मुलगा झाला पोरगा जाया आणि त्यानंतर पाटीलला पोरगा लग्न वैना झाला पाटील पण वचन पाटील वचन काय केलं होतं येणं विसर पण ना दादा आठवण पडली आणि पाटील रे पोरगा लग्न करायला निघता कसा अरे मंडप टाका त्या पाटील वाढाले पाटील वाढाले पाटील वाढाले पाटीलला पोरगा झाला पाटील देववचनने आठवण पडी गई बरोबर आणि पोरगा लग्न करना पोरगा पाटावर उभा राही या पोरगाला हयात लावानी तयारी होई गी दादा बरोबर पण आई माय काय सोपी नाही दादा सोपी नाही कुरो दुना म्हणे कान नाही मायले त्या टाइमले कसा अरे 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 म्हणे पाटील हा माले वचन दिल्यावर म्हणा वचन तुला विसर पडणार तू पोरगानं लग्न करणार म्हणा वचन तू बट्टा लावा म्हणे बरोबर जशी मी देणारी माताशे तशी लेणारी सुद्धा माताशे म्हणे मी बरोबर मना तर बस माहुरगंडी रेणुकाना हा मांढरगंडी काळूबाईना आणि कालिंकाना सुद्धा मी स्वतः काहीशे पण मला काय चालत नाही पण अवतार सुद्धा स्वतः काय असे म्हणे बरोबर पण मला काय चालत नाही तसंच दादा हा या मायनी त्या नगरीला साक्षात्कार देखाडासाठी हा त्या नगरी मा अवतार कसा ना लिना बरे कशाला लिहिला बरं व तू कल निकाल बाई व जाई पाच फसी नागिन सर्वती नागिन जाई पाच फसी नागिन कानबाईनी त्या नगरीमा 5 फन्नी नागिन अवतारली ना आणि सरसर भरमंडप मा चालत होती बरोबर म्हणून आपण कानबाईले म्हणेल शे दादा हा माय तू वाघाची वाघीन 5 फणाची नागिन माय तुले लयरे येतीन फार तुन्या लयरे उतराई कोण तलाव भगत भक्तीन अशा प्रकारे मातानी 5 फन्नी नागिन अवतारली सरसर मंडप मा चालत होती हा आणि जो पाटील नवसना किंवा वचनना पोरगा बैल होता त्या नवरदेव पोराले जायचं डौस मारा बरोबर डौस मारा हा तो पोरगा धरणीचा पडना दादा बरोबर चर्चा होई अख्खा गाव मा की काय कडी घे बा बरोबर
10 वर्षानंतर त्या पाटीलले पोरगा जाया आणि 11 वर्षाले पोरगा जाया आणि त्यानं लग्नमा सुद्धा असं विघन घुसणं. बरोबर. गावोगावना वैद बोलावा दादा. हा पोरगानी तपासणी करी. पोरगा मृत घोषित करा घ्या निम्ना पाला मा जाकाय घ्या. जाकाय घ्या. पाटील विचार करत बसला की काय घडणं बा काय जाय बा. तर पाटील विचार करत बसला. हा विचार करत 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 माता त्याला सपन जायचं सांगा सार म्हणे पाटील हा म्हणत येल्ला मी वापस चालू म्हणे मना वचनले तू बट्टा लावा म्हणे. बरोबर. तसं मी बी काही तुला वचनले टिकणार नाही म्हणे. बरोबर. पण दादा हा एवढा संकट येलवर सुद्धा तो पाटील म्हणे हा म्हणे माय हा जगले पावशी पोटी माले पावशी खरी. बरोबर. मना पोरगा मृत्यू मंडपा पडले म्हणे त्याला जर तू जागावर जीवन दान दिना म्हणे हा तर पहिले तुम्ही तिरात म्हणा वाडामा काढस म्हणे मला तुम्ही तिरात म्हणा पोरगाने लग्न लावसू म्हणा. लग्न लावसून अशा प्रकारे म्हणे कांदाय माय सुद्धा वचनले टिकणी दादा. हा त्या पोरगाला जीवन दान दिलं त्या वन्नेर काकोटी मा. हा आणि पहिली एक कावन काम मी तिरात जायची म्हणजे आपला वन्नेर काकोटी मा बरोबर. पाटील वाडामा. हा पहिली तिरात जाईन मग त्या पोरगाने लग्न ते तिरात मला बरोबर. म्हणून मातावती दादा बागलांना हा आपला खानदेश उनी कशी कशी बरं. आव बागलाने मातीनं वळली का बागलाने मातीनं वळली का